इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. मला समजते बाळा, तुझं दुःख समजते मला, पण काय करू? मला तर सगळ्यांची काळजी आहे ना, मग काय करू मी? तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर सून घरी आणायची आहे आणि मी सुद्धा मुलीचं लग्न लावून माझ्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं म्हणतोय. बिलकुल. पापा साक्षी आणि रोहितचं लग्न पक्क करायला गेले आहेत. त्यांना मी सरळ सरळ सांगितलेलं आहे, कुठली तरी जवळचीच तारीख पक्की करा, कारण की हे लग्न जेवढ्या लवकर होईल तेवढंच चांगलं आहे. आता तुला राकेश सिद्ध करून कायद्याच्या त्या फाशीच्या शिक्षेला आपल्याला रद्द करून टाकायचं. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी मी तुला राकेश, मी अटक गौतम. करतोय. याला पोलीस तुम्ही स्टेशनवर माझं घेऊन बोलणं चला. तर ऐकून घ्या. रितिकाच्या ऑर्डर्समुळे पोलिसांनी तेच केलंय जे त्यांनी करायला नको होतं. काय हे हे तुम्ही काय बोलताय पप्पा? हो, पोलिसांनी राकेशला ताब्यात घेतले. काय? नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. पोलिसांनी राकेशला पकडू नये म्हणून मी माझ्या मनावर दगड ठेवला होता. अरे, मी त्याला भेटणं सोडून दिलं होतं, बोलणं सोडून दिलं होतं. निलिमा, फक्त तूच आपल्या मनावर दगड ठेवला नव्हतास तर आम्ही सुद्धा आमच्या मनावर दगड ठेवला होता, जेणेकरून आपल्या राकेशवर कोणतेही संकट येऊ नये. प्रत्येक वेळी आमच्या मनामध्ये एकच विचार चालू असायचा की कधीही राकेशला अटक होऊ नये, कारण मला चांगलंच माहित होतं की रितिका आपल्या विचारांना आळा घालू शकणार नाही. आणि हा तिच्याच दबावाचा परिणाम आहे की आज राकेशला ताब्यात घेतलं गेलंय. अखेर ही गोष्ट समोर आली सगळ्यांच्या. माझा मुलगा पोलिसांच्या तावडीत सापडलाच. होय निलिमा, आपल्याला नको असताना सुद्धा पुन्हा एकदा राकेश त्या लोकांच्या चाली आणि त्याचबरोबर कायद्याचे निर्दयी जाळ्यात अडकलेला आहे. नाही, यावेळी तुम्हाला त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवावंच लागेल. तुम्हाला त्याला वाचवावंच लागेल. होय निलिमा, यावेळी अगदी मला काही करावं लागलं तरी मी माझ्या मुलाला वाचवेन आणि ह्या बाप मुलीला खूपच कडक उत्तर देईन. खूप घेतली त्यांनी आपल्या सहनशक्तीची परीक्षा. आता ह्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही. त्या घमेंडी बाईमध्ये आणि माझ्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे की ती कलेक्टर आहे आणि मी एसटीएम. खूप डोक्यावर मिऱ्या वाटल्यात तिने माझ्या, पण आता आणखी नाही. आता तिच्या ताकदीपुढे मी माझं डोकं नमवणार नाही. आता माझी पाळी आहे. आता मी जे करणार आहे ते तू बघशीलच. तू बघशीलच.
राकेश जर कायद्याच्या नजरेत गुन्हेगार असेल तर मग कधीपर्यंत पळत राहिला असता. एक ना एक दिवस तर पकडला जाणारच होता. राकेशला निर्दोष सिद्ध करण्याचा जो पण केला रितिकाने, त्याचं काय होईल? किती विचित्र गोष्ट आहे ना शारदा, की एकीकडे तर रितिकाने पण केलाय की ती राकेशचं निर्दोषत्व सिद्ध करून दाखवेल, आणि दुसरीकडे राकेश जेव्हा जिवंत परत आलाय तेव्हा त्याचं म्हणणं आहे की त्याला फसवण्यामागे रितिका आणि मानसचा हात होता. मी तर हाच विचार करत आहे की राकेश अखेर असं का बोलला. पण माझं मन सांगतं की यात कोणती ना कोणती गोष्ट नक्कीच आहे जी आपल्याला समजत नाहीये नीट. हो शारदा, ही गोष्ट मला सुद्धा समजत नाही अजिबात, की राकेशने जर रितिकाच्या विरोधात गरळ उकले तर कोणाच्या सांगण्यावरून? अहो, कदाचित कुणी मजबूर केलं असेल त्याला, आणि मजबुरीमध्ये असं म्हणायला लावलं असेल. हे काय बोलताय दीदी? अशा गोष्टींमध्ये कोणीही कोणावर जबरदस्ती नाही करू शकत. आणि राकेश आपल्या आई वडिलांना भेटत आलेला आहे आणि त्याने सगळ्या ठिकाणी हेच गोष्ट सांगितली आहे. हो स्नेहा, कदाचित तू योग्यच बोलतेस. मला सुद्धा या गोष्टीमध्ये कुठे अशी शक्यता दिसत नाहीये की कोणीतरी त्याच्यावर इतकी जबरदस्ती केली असेल की त्याने एवढा मोठा आरोप केला असेल. पण कोणती ना कोणती गोष्ट अवश्य आहे. मला सुद्धा या गोष्टीमध्ये कुठे अशी शक्यता दिसत नाहीये की कोणीतरी त्याच्यावर इतकी जबरदस्ती केली असेल की त्याने एवढा मोठा आरोप केला असेल. पण कोणती ना कोणती गोष्ट अवश्य आहे. खरं म्हणजे राकेश जो रितिकावर इतकं प्रेम करायचा, तिला एवढं मानायचा, मग तो तिच्याबद्दल असं काहीतरी का बोलू शकेल? तो फक्त बोलला नाहीये असं, तर तो तिथून जिवंत परत आल्यानंतर रितिका आणि मानसच्या विरोधात जे षडयंत्र रचलं गेलंय त्यामध्ये कुठे ना कुठे तो सुद्धा सामील आहे. हे काय बोलता आहात तुम्ही भाऊजी? आतापर्यंत असं बोललं जात होतं की रितिका आणि मानसच्या विरोधात जे काही घडवलं गेलं होतं त्यामागे गुलशनचा हात आहे. पण आता या सगळ्या गोष्टी तुम्ही राकेश बद्दल बोलता आहात? हो, राकेशच्याच बाबतीत मी बोलतोय. आणि यावेळी त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे, तेव्हा त्याच्याकडून माहिती करून घ्यायला हवी की सत्य काय. ते जे षडयंत्र रचलं गेलं होतं त्याच्या मागे कुणाचा हात आहे आणि तो त्यात किती आणि कसा सामील आहे. होईल, याचाही खुलासा होईल, जरूर होईल. चल बघू, आज जाऊया. बस. दीदी, हे त्याच राकेश बद्दल बोलत होते ना, ज्याच्याबरोबर रितिकाचं पहिलं लग्न झालं होतं? हो, त्याच राकेश बद्दल बोलत होते. तुला तो माहिती आहे का? मला ते कसे माहीत असणार? पण हो, बाबांच्या तोंडून मी बऱ्याचदा त्यांचं नाव ऐकून आहे. तर मग तू त्याला ओळखतही नसशील. मी भले त्यांना कसं ओळखणार? मी तर लग्नाला सुद्धा आली नव्हती. राधिका, मी तुला त्या दिवशी सुद्धा समजावलं होतं आणि आज सुद्धा समजावते आहे. मला नाही वाटत की तुझ्याकडून एखादी चूक व्हावी म्हणून. मला नीट समजलं नाही दीदी. आज तू राकेश बद्दल नुसतं ऐकलं आहेस. उद्या असं सुद्धा होऊ शकतं की
राकेशला तू बघशील तर तुला असं वाटेल की तू त्याला ओळखतेस किंवा तुला त्याच्या बाबतीत काही माहिती आहे. मला भलं कसं माहीत असेल दीदी? प्रश्न विचारू नकोस आणि माझं बोलणं ऐक. तुझ्या डोक्यात हे चांगल्या प्रकारे टाकून ठेव की जर उद्या तुला राकेश बद्दल कोणतीही नवीन गोष्ट समजली तर तू तुझं तोंड बंद ठेवशील. उघडशील तर फक्त माझ्यासमोर. कारण मला नाही वाटत की असं काही घडावं ज्यामध्ये तुझं नाव गुंफलं जावं आणि त्यामुळे माझं नाव खराब व्हावं. पण दीदी, मला राकेश बद्दल काही माहीतच नाही, मी त्याला ओळखत सुद्धा नाही, तर मग भले मी त्याच्याबद्दल का म्हणून बोलेन? शिवाय तू मला हे सगळं का समजावतेस दीदी? मला तर काहीच समजत नाहीये. हे बघ, तुला समजण्याची मुळीच गरज नाहीये. काही अशी षडयंत्र रचली जात आहेत की जर गोष्टी उघडकीला आल्या तर वादळ येईल आपल्यावर. आणि लक्षात ठेव, त्या वादळात आपल्याला नाही वाहून जायचं. महेशच्या मनामध्ये जे प्रश्न उभे राहिले होते, सध्या त्या प्रश्नांची तर उत्तर तिला मिळाली आहेत. पण तिच्या पप्पांनी पण मला असं स्पष्टपणे सांगितलं आहे की महेश समोर कोणतेही प्रकरण येताच कामा नये. पण यापुढे सुद्धा ही गोष्ट कायमची लपून राहिली पाहिजे. आता घरामध्ये एकत्र राहत असून देखील महेश या सगळ्या गोष्टींपासून लांब कशी काय राहणार? असं म्हणतात, दुरावा मनातलं प्रेम अधिक वाढवतो. महेश पण या देशापासून दूर राहिलीये ना, म्हणूनच तिला आपल्या देशाबद्दल खूप प्रेम आहे, खूप आदर आहे. काय माहित काय विचार करून ती इकडं आलीये. आणि तिला आपल्या वडिलांच्या खरेपणाबद्दल समजलं तर? परमेश्वरालाच ठाऊक आपण महेशला त्यावेळी समजावू शकू का नाही. नाही, महेशला त्यांच्या बाबतीत काही सुद्धा कळतं कामा नाही. जोपर्यंत ती ह्या वातावरणाशी पूर्णपणे एकरूप होऊन जात नाही. पण प्रयत्न तर हाच करावा लागल की महेशची भेट त्या रितिका आणि रितिकाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी व्हायलाच नको. राहुल, तू इथे यावेळी? हो, काही गोष्टी कानावर आल्या त्यामुळे स्वतःला थांबवू शकलो नाही. पण राहुल, घरामध्ये मानस दादा आणि पप्पा नाही आहेत. मी तुझे पप्पा आणि मानसशी नाही, रितिकाशी बोलायला आलोय. वहिनीशी? हो, कुठे आहे ती? बोल राहुल, काय बोलायचंय तुला? मला तुमच्याबद्दल विचार करून आश्चर्य सुद्धा वाटतं आणि दुःख सुद्धा होतं की तुम्ही फक्त एक स्त्री नाही तर दगडाचं काळीज असलेली स्त्री आहात. राहुल, हो, मी तेच बोलतोय जे सत्य आहे. शिवाय हे सत्य सर्वांसमोर उघडकीला आलेलं आहे. अखेर आज तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचलातच. माझ्या भावाच्या मागे पूर्ण पोलीस फोर्स लावली होती ना तुम्ही, आणि माझ्या भावाला तुम्ही तुरुंगात पोहोचवलंच. राहुल, तू चुकीचा विचार करतोयस. मी तुझ्याशी बोलत नाहीये साक्षी, मी कलेक्टर बाईसाहेबांशी बोलतोय. मी कलेक्टर बाईसाहेबांना
आरसा दाखवायला आलोय, ज्या माझ्या भावाला फाशी देण्याचा विचार करतायत. पण यांना अजिबात या गोष्टीची जाणीव नाहीये की आपल्या पावर आणि ताकदीच्या बळावर यांनी आपल्या आतल्या स्त्रीला आधीच सुळावर चढवलेलं आहे. नाहीतर एखादी स्त्री एवढी घातकी असू शकत नाही. बस राहुल, तोंडाला आवर घाल तुझ्या. नाही घालणार. काय कराल तुम्ही? मला सुद्धा माझ्या भावाप्रमाणे फाशी देण्यासाठी सरसावाल. मी तिरस्कार करतो तुमच्यासारख्या स्त्रियांचा. आणि तुमच्याबरोबर राहणाऱ्या लोकांचा. फक्त तिरस्कार करतो मी. बस राहुल, खूप बोललास तू. आता तू एक शब्द सुद्धा उच्चारणार नाहीस. माझ्या समोर उभा राहून मलाच बेअब्रू करतोयस. मी तुला दाखवू शकते की या गोष्टीचा परिणाम काय होऊ शकतो, पण मी असं नाही करणार आहे. कारण की मला नात्यांचं महत्त्व माहितीये, त्यातलं दुःख समजून आहे मी. मला माहितीये की तू इथे का म्हणून आलायस. आपल्या भावाच्या प्रेमा खातर आलायस तू, त्याच्या दुःखा खातर आलेला आहेस, मला माहितीये. पण खूप जास्त बोलतोयस तू. माझी तुझ्याबद्दल काही तक्रार नाहीये. मी तुला माफ केलंय. अरे तुम्हाला काय माहित नाती काय असतात, ज्यांनी स्वतःच एवढी षडयंत्र रचलेली असतात. कसं समजावू तुला राहुल? अरे माणूस अंधारात ठोकर खातो, पण तू आपल्या विचारांमुळे ठोकर खातोयस. नाहीतर माझ्याशी बोलण्यासाठी इथपर्यंत आलाच नसतास. तू सध्या इथून निघून जा. जा राहुल. बहिणी, मी कलेक्टर बाईसाहेबांना आरसा दाखवायला आलोय, ज्या माझ्या भावाला फाशी देण्याचा विचार करतायत. पण यांना अजिबात या गोष्टीची जाणीव नाहीये की आपल्या पावर आणि ताकदीच्या बळावर यांनी आपल्या आतल्या स्त्रीला आधीच सुळावर चढवलेलं आहे. हॅलो. हे चांगलं नाही झालं जज साहेब. न्यायाच्या नावावर अन्यायाचा खेळ कधीपर्यंत खेळत राहणार आहात तुम्ही लोक? कधीपर्यंत? हा अन्यायाचा नाही, फक्त कायद्याचा खेळ आहे. गुन्हेगार आणि पोलिसांच्या मधला सापशिडीचा खेळ. गुन्हेगार स्वतःला किती हुशार समजत असला तरी साप त्याला दंशक करतोच आणि तो खाली कोसळतो. हा अन्यायाचा नाही, फक्त कायद्याचा खेळ आहे. गुन्हेगार आणि पोलिसांच्या मधला सापशिडीचा खेळ. गुन्हेगार स्वतःला किती हुशार समजत असला तरी साप त्याला दंशक करतोच आणि तो खाली कोसळतोच. ही गोष्ट तर तुम्हाला समजायला पाहिजे. आफ्टर ऑल कायद्याचे रक्षक तुम्ही सुद्धा. माझा मुलगा गुन्हेगार नाहीये. एकदा तुम्ही त्याला कोर्टात गुन्हेगार ठरवून मृत्यूच्या दाढेत अडकवलं होतं ना, पण आता नाही, मुळीच नाही. जर तुमचा मुलगा निर्दोष आहे तर कोर्टात तसं सिद्ध करायचा प्रयत्न करायचा. पण तुम्ही तर आरामात हातावर हात ठेवून बसून राहिला होतात, असा विचार करून की तुमचा मुलगा पोलिसांच्या हाती कधी लागणारच नाही. जर ही केस कायदा आणि न्यायाची असती तर सगळे संदर्भच बदलले असते. पण हे तर सरळ सरळ एक षडयंत्र आहे. एक असं घाणेरडं षडयंत्र ज्यामुळे माझ्या मुलाला कायद्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. खरंय खरंय, षडयंत्र रचलं गेलं होतंच, पण त्या षडयंत्राला ना तुम्ही समजू शकलात ना मी. पण तुम्ही जो रितिका आणि मानसवर आरोप केलात ना, त्या आरोपाचा खुलासा करण्यासाठी राकेशला अटक होणं गरजेचंच होतं. राकेश पोलिसांच्या ताब्यात आहे, तेव्हा आता सगळ्या गोष्टी उघड होतील. खरं काय आहे, खोटं काय आहे, खुलासा होईल त्याचा. कोणताही खुलासा होणार नाही जज साहेब, कोणताही खुलासा होणार नाही. कारण खुर्चीच्या बळावर ह्या केसला दाबण्याचा आणि बंद करून टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. पण यावेळी मी असं अजिबात होऊ देणार नाही.
मी माझ्या मुलावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. मग त्यासाठी मला काही सुद्धा करावं लागलं तरी बेहत्तर. आणखी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका जज साहेब, यावेळी मी गप्प सुद्धा बसणार नाहीये मुळीच. आय एम नॉट गोइंग टू कीप क्वाइट. हो, मलाही तुम्ही हेच करावंसं वाटतंय. तुम्ही अजिबात गप्प बसू नये. खरं काय घडलं असेल त्याच्या मुळाशी जावं, आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हाच तुमच्या डोळ्यांवर गैरसमजुतीचा जो पडदा आहे ना, तो दूर होईल. राकेशच्या परतण्यानंतर तर तो पडदा दूर झालेलाच आहे. आणि मागच्या वेळी जे शत्रूंचे चेहरे लपलेले होते ते यावेळी सगळेच्या सगळे समोर आले आहेत. आता त्या सगळ्याचं उत्तर त्याच पठडीत दिलं जाईल. हे माझं खुल्लं चॅलेंज आहे, आणि या माझ्या चॅलेंजला पोहोचवा मॅडम कलेक्टर बाईसाहेब आणि मानसपर्यंत. गुड बाय. मला तर तुमची कीव करावीशी वाटते. परमेश्वराने तुम्हाला एवढी सद्बुद्धी दिली असती तर तुम्हाला समजलं असतं की वास्तवात तुमचा शत्रू कोण आहे.